आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मला या सगळ्यातनं बाहेर पडायचं आहे यार. मणी मला प्लीज माझी मदत कर ना यार. प्लीज प्लीज मला यातनं बाहेर काढ. प्लीज 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 प्लीज. सुजित सुजित शांत हो. प्लीज शांत हो. मी आहे ना, मी करेन मदत. ते बघ, मला असं वाटतं प्रत्येकाला आयुष्यात दुसरा चान्स मिळाला पाहिजे. तुलाही मिळायला हवा. मणी तू देशील मला सेकंड चान्स मिळवून. हे मला जास्त काही नकोय बघ. तुझ्यात आणि स्वानंदीमध्ये आता जशी मैत्री आहे ना, किंवा आपल्या तिघांमध्ये जशी मैत्री होती ना आधी, मला तेवढंच हवंय. मला जास्त काही नकोय. स्वानंदीनं मला मोक्या मनानं भेटावं, माझ्याशी मोक्या मनानं बोलावं, एवढंच मला वाटतं. मला फक्त तिची माफी मागायची. म्हणी एवढं करून देशील तू प्लीज? देईल, पण तू पुन्हा गेल्यावर नाही नाही नाही. माझ्या आयुष्यातल्या माणसांची, मित्रांची किंमत मला आत्ता कळली. ती चूक मी पुन्हा कधीच नाही करणार. म्हणे माझ्याकडून स्वानंदीला कधीच त्रास नाही होणार. हे होऊ पण देणार नाही. बाई माझ्यावर विश्वास ठेव. ही दुसरी संधी हातातून मी जाऊ देणार नाही. खरंच. काय ग, बरी आहेस ना? मॅम, हा मणी ना मला अजिबात आवडत नाही. स्वानंदी लाईट वाटतो मला. मुळात ही गोड बोलणारी, गोड वागणारी माणसंच मला आवडत नाहीत. ही गोड स्वभावाची माणसं माझ्या आजूबाजूला बघितली की मला मळमळतं नुसतं. मग शोध या मळमळीवर काहीतरी औषध. म्हणजे करायचा का मणीचा पण कार्यक्रम? मॅम, ह्या मणीला अशी जबरी शिक्षा करायला पाहिजे, तेही त्याच्या लाडक्या वॉर्डन मॅडमनी. हा, चल गे, शिक्षा भिक्षा काय, लहान होत का आपण? असं काहीतरी करायला पाहिजे की तुझी ही मळमळ आहे ना, ती कायमची बंद होईल. मॅम, आपण असं काहीतरी करायला हवं की ज्याच्यामुळे ही मणी नावाची लिमलेटची गोळी आपलं हॉस्टेल सोडून निघून जाईल. कशी वाटली आयडिया? भारी. वा, शिका, गुड, व्हेरी गुड. आता माझी शागिर्द शोभतेस. विषय आहे का? पण शिखा, मणी लवकरात लवकर हॉस्टेलच्या बाहेर जायला हवा. असं काहीतरी करायला हवं की वॉर्डन मॅम कडे सुद्धा त्याला इथून हकलल्याशिवाय पर्याय उरता कामा नये. मॅम, तुम्हाला हिशोबातलं त्या अकाउंट्स मधलं वगैरे कळतं ना? मग आपण हॉस्टेलच्या अकाउंटच्या रजिस्टर मध्ये झोल मारला आणि आळ टाकायचा मणीवर. सोपं आहे. चल ग, काही काय, अहो यात दम नाहीये. शिखा, हे सगळं आपल्यावरच शेक ना, त्यापेक्षा नको नको नको. दुसरं काहीतरी सुचतंय का बघूया. सुचेल ग, हुशार होत आपण. मणी बदनाम होऊन मान खाली घालून इथून गेला पाहिजे. मणी मुलींशी चांगलं वागत नाही असा आरोप आपण करू शकतो त्याच्यावर, तेही अगदी रितसर लिहून वगैरे. हा, असा कसा आरोप करणार? अहो, आपण लेटर लिहिलं आणि दिलं वॉर्डन मॅडमना. त्या काय करणार आहेत? लेटर घेणार, फाडणार आणि फेकून देणार. आणि उलट
आपल्याला लेक्चर देणार की त्यांचा मणी कसा छान आणि गुणी येते. कारण वॉर्डन मॅडमना पटणारच नाही की त्यांचा ऑलमोस्ट मानसपुत्र मणी असं काही वागू शकतो म्हणून. त्यामुळे मॅम, तुमची ही आयडिया फ्लॉप आहे. शिखा, संचिताचे प्लॅन्स कधी फ्लॉप नसतात हा. सॉरी, मला तसं नव्हतं म्हणायचं तुम्हाला. माझ्या डोक्यात प्लॅन ऑलरेडी रेडी आहे. वाव मॅडम, वाव, तुम्ही ग्रेट हो. काय आयडिया काढली तुम्ही. आता आपण वेळ काढता कामा नये. मी पटकन जाऊन लेटर लिहिते, आपण पटकन मुलींच्या सह्या घेऊया. ओके. फक्त आता मुली तयार व्हायला पाहिजे. कोण तयार होणार नाही ही शिखा असताना. मॅडम, तुम्हाला लक्षात नाहीये का, या शिखाला घाबरत नाही अशी कुठली मुलगी आहे का या हॉस्टेलमध्ये? हा, आता जेसी आणि स्वानंदी गँग आहे म्हणा, पण त्या चौघी काय करणार आहेत आपलं? अख्खं हॉस्टेल उरलेलं मेजॉरिटी आपल्या बाजूने असणार आहे. त्यामुळे मी आता पटकन लेटर लिहिते आणि मी पटकन येते. ओके, चला. अरे यार, किती गरम होता यार. हा फॅन असून सुद्धा ना असं अंगाला सगळं घाम सुटला, असं चिपचिप झालं सगळं. हे पण वॉर्डन मॅमला सांगायला हवं ना की आपल्या हॉस्टेलमध्ये एसी बसून घ्यायला. मस्त आयडिया आहे ना ही. ओ मैडम, यहाँ पर पंखा परवड़ता नहीं और ये जेसी को एसी चाहिए, जो है ना उसमें एडजस्ट कर. पण काही म्हणा पोरींनो, यावर्षी नेहमीपेक्षा जरा जास्तच उकडते. म्हणजे घामानं नुसतं निथळतंय ग. मुंबईचा उन्हाळा विचित्रच आहे बे. स्वारंदी, आपल्या साखरगावला असं होतंय होय? इथे तर नुसती चिप होतंय. अगं, इकडची हवाच दमट आहे ना, त्यामुळे आपण तरी काय करणार. बाई, मला पहिले माहित असतं ना अशी आहे मुंबईची हवा, तर इतक्यात आलेच नसते मी इथं. यहाँ नहीं आती तो किधर जाती इतनी गर्मी में. इससे ना मुझे मेरे घर के गर्मियों की याद आ गई. मतलब हमारे पास कहाँ ऐसा एसी कूलर बिलर. मेरी अम्म क्या करती थी पता है क्या? उधर किधर कूलर बिलर, दिन में 2-3 बार पोछा लगाती थी. नेचुरल कूलिंग होता था हमारे इधर.